वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण चौथ्या अध्यायातल्या 101 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 102 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय भगवद्गीतेतल्या 41 आणि 42 या 2 क्रमांकाच्या श्लोकांचं निरूपण करणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की भगवंतानं ज्ञानाचा आग्रह धरला. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अर्जुनानं धडपड करावी, ज्ञान प्राप्तीसाठी अर्जुनानं मेहनत करावी अशी भगवंताची इच्छा आहे. ते ज्ञान कसं मिळतं असा प्रश्नही अर्जुनानं केलाय. त्या दृष्टीनं भगवंत काही समाधानकारक उत्तरं अर्जुनाला देत आहेत, ज्यामध्ये श्रद्धेचं महत्त्व भगवंतानं सांगितलं. परंतु ज्या एका गोष्टीमुळं अंतःकरणामधली श्रद्धा नष्ट होते आणि श्रद्धा नष्ट झाली की त्या श्रद्धेची जागा संशय घेतो, त्या संशयाचं स्वरूप इथं भगवंत स्पष्ट करताना दिसत आहेत. थोडासा क्रम आपण नीट समजून घेतला पाहिजे. मुळात प्रत्येक जीवाचा प्रवास हा आत्मतत्वातून जीवतत्वात आणि जीवतत्वातून पुन्हा आत्मतत्वात असा होणार आहे. यापेक्षा वेगळा असा कुणाचाही प्रवास नाही. आपण सर्वजण मूलतः एकाच अवस्थेमध्ये होतो. प्रत्येक आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होता. चैतन्य एकच असं एक चैतन्य होतं. परंतु त्या चैतन्याला मायेचा बाध झाला. त्या परमात्म्याला आपण आकाराला यावं, काहीतरी क्रीडा करावी असा भाव निर्माण झाला. असा भावही मायेच्या संपर्कामुळे निर्माण झाला. आणि तो जो भाव निर्माण झाला, तो निर्माण झालेला भाव प्रत्यक्ष आकाराला आला, प्रत्यक्ष साकार झाला. कारण परमात्म्याच्या मध्ये काहीतरी संकल्प निर्माण होणं आणि ती गोष्ट, तो संकल्प अपूर्ण राहणं शक्य नाही. आणि म्हणून मग त्या परमात्म्याच्या मूळ रूपातून आत्मतत्वाचा जन्म झाला आणि त्या आत्मतत्वाला आकार मिळाला की त्या आत्म्याला जीवदशा प्राप्त झाली. पण जेव्हा हा आत्मा जीवदशेला आला तेव्हा तो आपलं मूळ रूप विसरला आणि तो मायाबाधित झाला. मायाबाधित झालेला तो जीव पुन्हा परमात्म्याकडे येणं हा खरा आध्यात्मिक प्रवास आहे. त्यासाठी साधन आहे, त्यासाठी आराधना. आता हा जीवात्मा परमात्म्यापासून का वेगळा झाला, तो मायेमध्ये का अडकला, तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रवास पूर्ण होण्यासाठी आपल्यामध्ये ज्या 2 तत्वांचा समावेश आहे त्या दोन्ही तत्वांना संधी मिळणं, न्याय मिळणं ही गोष्ट गरजेची असते. एखादं मूल केवळ आईच्या लाडाचं असेल तरी त्याचं प्रेम अपूर्ण आहे. केवळ वडिलांच्या लाडाचं असेल तरी त्याचं प्रेम अपूर्ण आहे. कारण बाळाचं आईवरही प्रेम हवं, पित्यावरही प्रेम हवं. अगदी तसंच पित्याचंही लेकरावर प्रेम हवं आणि आईचंही लेकरावर प्रेम हवं. प्रेमाची परिपूर्णता या दोन्ही बाजूनं असली पाहिजे. जीवालाही त्याच्यामध्ये जे अस्तित्व आहे ते 2 प्रकारचं आहे. एक मायाबाधित आहे आणि एक पुरुषबाधित आहे. पुरुषत्व हा त्याचा स्वभाव आहे. पुरुषत्व म्हणजेच परमात्मा हा त्याचा स्वभाव आहे, ते त्याचं मूळ रूप आहे. आणि प्रकृती अर्थात माया हे त्यानं वेष्टित केलेलं आवरण आहे. आणि म्हणून जीवात्म्याला स्वाभाविकपणे थोड्या वेळासाठी मायेचा मोह होणं, तो मायेच्या प्रेमात पडणं ही एक स्वाभाविक गोष्ट होऊन जाते. पण एक गोष्ट मात्र घडते की हा जीव
जेव्हा मायेच्या प्रभावात जातो तेव्हा मायेची काही गुणवैशिष्ट्ये आहेत, मायेचा काही एक स्वभाव आहे. आणि मायेच्या स्वभावातला सगळ्यात महत्वाचा स्वभाव म्हणजे विषयांमध्ये इंद्रियांना रमवणं, जीवाला भुलवणं. हा एक प्रकृतीचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही. प्रकृती भुलवते, प्रकृती खेळवते आणि या दृष्टीनं या प्रकृतीनं या जीवात्म्याला, तो जीवात्मा जेव्हा आकाराला आला तेव्हा आकाराला आलेल्या जीवात्म्याला या मायेनं खेळवलं, खेळवायला सुरुवात केली. आणि ते कसं झालं, तो प्रसंग कसा घडला, तो टप्पा कसा घडला, याचंही थोडंसं चिंतन निरूपण करणं गरजेचं आहे. जेव्हा हा जीवात्मा परमात्म्यापासून वेगळा झाला, मायाबाधित झाला, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये एक श्रद्धा होती परमात्म्याबद्दलची. आणि मायेच्या प्रभावामुळं त्याच्या आत जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेची जागा हळूहळू संशयाने घ्यायला सुरुवात केली. थोडंसं मानसशास्त्रीय दृष्ट्या थोडंसं खोलात जाऊन आपल्याला हा विषय समजून घ्यावा लागेल. कारण संशयाचा स्तर कोणता, श्रद्धेचा स्तर कोणता आणि ज्ञानाचा स्तर कोणता, हे नीट समजल्याशिवाय आपल्याला भगवंत संशय नष्ट करण्याचा आग्रह का धरतायत, श्रद्धा धारण करण्याचा आग्रह का धरतायत आणि ज्ञान प्राप्तीचा आग्रह का धरतायत, या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. आणि आपल्यालाच ते सगळं करायचं असल्यामुळं थोडंसं बारकाईनं आपल्याला या गोष्टींकडे बघावं लागेल. सुदैवानं आजचं मानसशास्त्र आपल्याला बरंचसं स्पष्टीकरण देतं, म्हणून आपल्याला या भगवंताच्या श्लोकांचा, माऊलीच्या ओव्यांचा आणखी थोडा बारकाईनं सूक्ष्मपणे विचार करता येणं शक्य आहे. मुळात श्रद्धा ही एक सात्विक भावना आहे आणि संशय हा तमोगुणी विकार आहे. का तर या दोघांचा स्तर मुळात वेगळा आहे. संशयाचा आधार मन आहे आणि श्रद्धेचा आधार आत्मा आहे. आपण जेव्हा या दोन्ही भावनांचा अनुभव घेतो तेव्हा आपल्यालाच आपल्यामध्ये या दोनही गुणांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. आपल्यामध्ये अनेकांनी संशयाचाही अनुभव घेतलाय, आपल्यातल्या अनेकांनी श्रद्धेचाही अनुभव घेतलाय. त्यामुळं आपणच आपली तपासणी करून हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा आपल्यामध्ये श्रद्धा जन्माला येते तेव्हा आपण एका सात्विक भावानं भारावून जातो, भरून जातो. एक सात्विकता आपल्यामध्ये भरून जाते जेव्हा आपण श्रद्धायुक्त होतो. कुणावरही ती श्रद्धा असो, देवावर असेल, संतांवर असेल, एखाद्या ग्रंथांवर असेल, कशावरही असू शकते. एखाद्या महापुरुषाबद्दल ती श्रद्धा असेल, श्रद्धा कुणाबद्दलही असो, ती श्रद्धा सात्विकतेचा अनुभव देते. म्हणून श्रद्धेचा जो आधार आहे तो आत्मा आहे आणि आत्मा सत्वगुणयुक्त असल्यामुळं, परमात्माचा अंश आत्मतत्व असल्यामुळं, त्या परमात्म्याच्या अंशावर आधारित ही श्रद्धा थोडीशी परमात्म स्वभावाची आपल्याला जाणवते. आणि म्हणून ती श्रद्धा आली की ज्ञान लगेच येतं, कारण ज्ञानाला श्रद्धा आवडते. श्रद्धा असली की ज्ञान तिकडे येतं. याच्या अगदी उलट संशयाचा जो स्तर आहे तो मनाचा स्तर आहे, प्रकृतीचा स्तर आहे, मायेचा स्तर आहे. आणि त्या मायेच्या आधारावर संशय वावरत असतो. संशय मनात जन्माला येतो आणि श्रद्धा आत्म्यात जन्माला येते. आणि आत्म्यात जन्माला येणारी श्रद्धा आधी मनामध्ये विश्वासाच्या स्तरावर जन्माला येते. संशय संपला की विश्वास येतो. कारण श्रद्धा थेट जन्माला येत नाही, श्रद्धेच्या आधी विश्वास जन्माला यावा लागतो. विश्वासातून श्रद्धेचा जन्म होतो आणि विश्वासाचा स्तर, विश्वासाचा पाया पुन्हा मनच आहे. मनच संशय घेतं आणि मनच विश्वास ठेवतं. म्हणून जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा आपलं अधपतन होतं.
जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा एक तमोगुणाचा प्रभाव आपल्यावरती वाढायला लागतो. एक नकारात्मक भावनेनं मन भारावून जातं. कारण संशयाचा जो स्तर आहे, संशयाचा जो पाया आहे, तो पायाच मन आहे. आणि मन संशयानं भरलं की मग आपोआपच आत्म्याचे, श्रद्धेचे दरवाजे बंद होऊन जातात. आणि एकदा श्रद्धेचे दरवाजे बंद झाले की मग मन अधिकाधिक संशयांनी युक्त होत जातं. ज्या पद्धतीनं एखादं पाणी आहे, पाण्याचा तलाव आहे, त्या पाण्याच्या तलावामध्ये घाण पाणी येत जातं. ते घाण पाणी काढायचा एकच पर्याय आहे, शुद्ध पाण्याचं प्रमाण वाढवणं, शुद्धतेचं प्रमाण वाढवणं. शुद्ध पाण्याचं प्रमाण वाढलं आणि अशुद्ध पाणी येणं कमी झालं की आपोआपच पाणी शुद्ध होतं. थोडं आणखी अलीकडचं वैज्ञानिक उदाहरण द्यायचं झालं तर पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण असतं. पावसाचं पाणी जर तुम्ही बघाल तर 0% क्षार त्याच्यामध्ये असतात. अतिशय शुद्ध असं ते पाणी असतं. आपण बिस्लरीचं पाणी जरी घेतलं तर त्याच्यात 20-25% क्षारांचं प्रमाण असतं. बोरचं पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जवळपास 700-800% होतं. आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बोरचं पाणी घेतलं तर त्या बोरच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण 700-800% असतं. पावसाळ्यामध्ये तेच तुम्ही बोरचं पाणी घेतलं तर ते प्रमाण 200-250 पर्यंत कमी होतं. का होतं? पाण्याचं प्रमाण वाढलं की क्षारांचं प्रमाण कमी होतं. क्षारांचं प्रमाण वाढलं की पाण्याची शुद्धी कमी होते, पाणी अशुद्ध व्हायला लागतं. गढूळ पाणी, गटारातलं पाणी म्हणजे काय? पाणी तेच आहे, फक्त क्षाराचं प्रमाण वाढलंय. कधी कधी ते क्षाराचं प्रमाण इतकं वाढतं की पाणी राहतच नाही. पाणी चिखल बनून जातं, गटार बनून जातं. आणि हे कधी संभवतं? गटार कधी बनतं पाण्याचं? तर त्या पाण्यामध्ये जर शुद्ध पाणी मिसळणं बंद झालं. पावसाच्या पाण्यामुळे काय होतं? तर क्षारयुक्त पाण्यामध्ये पावसाचं शुद्ध पाणी मिसळतं, म्हणून आपोआपच क्षार कमी होत जातात. अगदी तसंच आहे मनाचं सुद्धा. मनामध्ये जेव्हा संशय येतो तेव्हा संशय मनाला क्षारयुक्त बनवतो, गढूळ बनवतो, अशुद्ध बनवतो, अपवित्र बनवतो, पापी बनवतो. आणि जेव्हा संशय जन्माला येतो तेव्हा श्रद्धेचं दार बंद झाल्यामुळं श्रद्धेकडून येणारे सकारात्मक विचार, पवित्र विचार, शुद्ध विचार बंद व्हायला लागतात आणि मन अधिकाधिक संशयाच्या गोत्यात जातं. आणि संशयाच्या गोत्यात गेल्यावर अधपतन निश्चित आहे. बघा, टेकडीवर चढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, उतरण्यासाठी नाही. श्रद्धेसाठी प्रयत्न करावे लागतात, विश्वासासाठी प्रयत्न करावे लागतात, संशयासाठी नाही. संशय सहज येतो आणि एकदा संशय आला की आपोआप तो त्याचं काम करतो, आपोआप अधपतनाला सुरुवात होते. श्रद्धा निर्माण झाली की प्रयत्न सुरू होतात, श्रद्धा आली की प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून संशयाला घालवण्यासाठी श्रद्धा गरजेची आहे आणि श्रद्धेच्या आधी विश्वास गरजेचा आहे. थोडा विश्वास जन्माला आला, थोडा संशयाला बाजूला करून आपण विश्वासाला जागा दिली मनामध्ये, तर तो विश्वास त्या संशयाला कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि विश्वासातून श्रद्धेला आमंत्रण येतं. आणि मग ती श्रद्धा ज्ञानाला बोलवते आणि ज्ञानाची प्राप्ती झाली की मग सगळं संपलं. हा प्रवास भगवंतानं सांगितलाय. श्रद्धा आली की ज्ञान येतं, ज्ञान आलं की सगळं दुःख संपतं आणि मग तो परमात्ममय होऊन जातो. हे सगळं वर्णन झालं. आता याच्या उलट वर्णन भगवंत करतायत की जिथं श्रद्धा संपली किंवा जिथं श्रद्धा आली नाही आणि संशयानं ती जागा घेतली की तो संशय कसा या आत्म्याला संपवत जातो, या पद्धतीचं वर्णन भगवंत करतायत. भगवंत काय म्हणतायत बघा, योग संन्यस्य कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. अर्थात हे धनंजया, ज्याने साम्य बुद्धिरूपी योगाने आपली सर्व कर्मे भगवदर्पण केलेली आहेत, ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत व आत्मस्वरूप ज्याला प्राप्त झाले आहे, त्या पुरुषाला कर्मे बंधन करीत नाहीत. साम्य बुद्धी एकदा आली
की मग होणारी सगळी कर्म आपोआप भगवंताला अर्पण व्हायला लागतात. आणि ज्ञान प्राप्ती झाली की आपोआप संशय नष्ट होतो आणि मग आत्मरूपता प्राप्त होते आणि मग त्या पुरुषाला कर्माची बंधनं बाधित नाहीत, असं वर्णन भगवंत करतायत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघा. मनोनी संशयाहुनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणी असे. अर्थात म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय म्हणजे प्राण्यांचा विनाश करण्याकरता अडकवण्याचे एक जाळेच आहे. संशयासारखं पाप नाही. संशय म्हणजे काय? संशयाचा एक अर्थ हाही आहे. अध्यात्माच्या दृष्टीतला संशय वेगळा, व्यवहारातला संशय वेगळा. व्यवहारामध्ये संशय कधी येतो? सत्याच्या बद्दल विश्वास नसला, सत्याच्या बद्दल खात्री नसली की मग संशय जन्माला येतो. पण आध्यात्मिक क्षेत्रात जेव्हा संशय येतो तेव्हा काय करावं आणि काय करू नये याचाच निर्णय साधकाला घेता येत नाही. काय करावं आणि काय करू नये याला संशय म्हणजे. संशयाचा सगळ्यात मोठा घात, संशयामुळे होणारं सगळ्यात मोठं नुकसान जर काय असेल तर संशयात्मा जो आहे तो अनिश्चयात्मक असतो. भगवंतानं 15 अध्यायामध्ये 15व्या क्रमांकाच्या अध्यायात अनिश्चयात्मक बुद्धीचं वर्णन केलंय. ती अनिश्चयात्मक बुद्धी म्हणजे संशययुक्त बुद्धी. ज्या बुद्धीमध्ये संशय आहे ती बुद्धी अनिश्चयात्मिका बुद्धी असते. ती बुद्धी कोणताच निश्चय करू शकत नाही. काय करू असं म्हणत म्हणत तो काहीच करत नाही. ज्याच्या मनात संशय आहे तो काहीच करत नाही. आध्यात्मिक दृष्ट्या तो शून्य होऊन जातो. आत्मिक विकासाच्या दृष्टीनं तो शून्य होऊन जातो. आणि जेव्हा काही करणं थांबतं तेव्हा अधोगती तर ठरलेलीच आहे. बघा, नाश हा स्वभाव आहे प्रकृतीचा. कारण ज्या क्षणाला प्रकृतीचा जन्म झाला त्या क्षणापासून पृथ्वीच्या अंताला सुरुवात झाली, प्रकृतीच्या अंताला सुरुवात झाली. प्रकृतीचा तो स्वभाव आहे. प्रकृतीचा जन्मच संपण्यासाठी आहे. परमात्म तत्व अविनाशी आहे आणि त्या परमात्म तत्वाच्या ठिकाणी ज्या क्षणाला प्रकृतीचा जन्म झाला, मायेचा जन्म झाला, त्याच क्षणाला तिच्या संपाची सुरुवात झाली. म्हणून नाश थांबणारा नाही. नाश ठरलेला आहे, तो होणारच आहे, स्वभावतः होणार आहे. पण जो काहीच करत नाही त्याचा नाश अधिक जवळ येण्याची शक्यता आहे. थोडंसं उदाहरण देऊन आपण समजून घेऊया. विद्यार्थ्यांना परीक्षेला ऍडमिशन घेतलं की त्याच्या परीक्षेची तारीख ठरलेली आहे. ऍडमिशन घेतलंय म्हणजे परीक्षा होणार आहे. परीक्षा होणार आहे म्हणजे त्याची कोणती तरी एक तारीख ठरलेली आहे. ज्यानं ऍडमिशन घेतलंय, ज्यानं प्रवेश घेतलाय त्याचं काम काय आहे? अभ्यास करणं. पण जो विद्यार्थी हाच विचार करतोय की मी अभ्यास करू की नको, कसा करू, काय करू, अशा संशयात अडकलेला तो प्रत्यक्षात काहीच करत नाही. आणि जो असा काहीच करत नाही त्याच्यामुळं परीक्षेची वेळ तर थांबत नाही, काळ तर थांबत नाही. काळ तर घालणारच आहे. जो काहीतरी करेल तो याच्यातून किमान सुटू तरी शकेल. तो जो परीक्षेचा अभ्यास करेल तो परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन या परीक्षेच्या अभ्यासाच्या चिंतेतून मुक्त तरी होईल. पण जो काहीच करत नाहीये, ना त्याला परीक्षा सुटणार आहे ना त्याला अभ्यास सुटणार आहे. कधी ना कधीतरी त्याला अभ्यास करावा लागणार आहे, कधी ना कधीतरी त्याला परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे. आयुष्याची परीक्षा प्रत्येकाला द्यायची. पण जेव्हा जीव काहीच करत नाही तेव्हा विनाकारण तो नाशाची वाट बघत असतो. आणि म्हणून संशयासारखं दुसरं पाप नाही. म्हणून संशयाहुनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणी असे. हे विनाशाचं जाळं आहे. संशय म्हणजे विनाशाचं जाळं आहे. संशयामध्ये एकदा जीव अडकला की त्याचा अंत निश्चित आहे. कारण काळ येतोच आहे. आणि संशयात्मा जो आहे, आपण संशयात्मा शब्द जरी वापरत असलो तरी संशयाचा आधार आत्मा नाहीये. आपण आत्मा संशयाचा आधार या करता म्हणतो की ते
जे मन जाणवणार आहे ते मन हे मूळ अस्तित्व नाहीये. मूळ अस्तित्व आत्मा आहे. पण संशयाचा जो मूलाधार आहे तो नेहमी मनाचा असतो. आणि म्हणून प्राण्यांच्या नाशाचं जाळं म्हणजे हा संशय. येणे कारणे तुवा त्याच्यावा आधी हाची एकू जाणावा जो ज्ञानाची या अभावा माझी असे. अर्थात म्हणून ज्ञानाच्या अभावकाली असणाऱ्या या संशयाचा त्याग करून अगोदर ह्याच एका संशयाला जिंक. भगवंताचा आग्रह हाच आहे, ज्ञानोबरायांचा आग्रह हाच आहे की हा संशय घातक आहे, म्हणून तू या संशयाचा त्याग कर. आधी हाची एकू जिणावा. सगळ्यात आधी तू संशयाला जिंकून घे. मग संशयाला कसं जिंकता येईल? संशयासाठी छोट्याशा विश्वासाची गरज आहे. संशयाला थेटपणे मारता येणार नाही, पण या संशयाला जिंकण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे विश्वास. विश्वास आला की संशय संपेल. विश्वास आला की श्रद्धा येईल आणि मग कायमचा संशय संपून जाईल. येणे कारणे तुवा त्याच्यावा आधी हाची एकू जिणावा. आधी ह्यालाच तुला एकट्याला जिंकावं लागेल जो ज्ञानाची अभावा माझी असेल. ज्ञान नसेल तरच संशय येतो, ज्ञान असल्यावर संशय येत नाही. जे आहे, जे सत्य आहे ते दिसायला लागलं, जे सत्य आहे ते स्पष्टपणे नजरेसमोर असलं की संशय येईलच कशाला. ज्याला स्पष्टपणे सूर्य दिसतोय तो सूर्याच्या अस्तित्वावर संशय का घेईल? ज्याला सत्य कळालंय, ज्याला ज्ञान कळालंय, ज्याला मी परमात्मा ही अनुभूतीला आलंय, त्याच्यामध्ये संशय कधीच राहत नाही. एकदा देवाकडं अंधार तक्रार घेऊन गेला उजेडाबद्दलची, आणि त्या अंधारानं तक्रार केली देवाकडं की देवा, हा उजेड नावाचा जो प्राणी आहे तो मला खूप त्रास देतो. तो आला की मला पळून जावं लागतं, आणि म्हणून काही करा पण या प्रकाशाचा काहीतरी बंदोबस्त करा, उजेडाचा काहीतरी बंदोबस्त करा. देवानं सांगितलं ठीक आहे करतो, पण तू त्याला घेऊन ये माझ्यासमोर, कारण तू ज्याच्यावर आरोप करतोयस त्याला घेऊन ये, आमने सामने करून टाकू दोघांचंही जे आहे ते. अंधाराने सांगितलं तेच तर शक्य नाही, मला उजेडाचं कधी दर्शनच घडणं शक्य नाही, कारण तो आहे असं कळलं की मी संपून जातो. संशय आणि ज्ञान या दोघांमधलं नातं तसं आहे. संशय आला म्हणजे समजायचं ज्ञान नाही, ज्ञान आलं म्हणजे संशय पळाला. ज्ञानाच्या अभावामध्येच संशय राहू शकतो, ज्ञान आल्यावर संशय राहत नाही. जसा प्रकाश आल्यावर अंधार राहत नाही, अगदी त्या पद्धतीनं तो जो ज्ञानाची अभावा माझी असेल, ज्ञानाचा अभाव असेल, ज्ञान नसेल तरच संशय तिथं जन्माला येतो. जे अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. अर्थात जेव्हा अज्ञानाचा निबिड अंधार पडतो तेव्हा हा संशय मनात फार वाढत जातो आणि त्यामुळे श्रद्धेचा मार्ग सर्व प्रकारे मोडून जातो. जय अज्ञानाचे गडद पडे, अज्ञानाचा निबिड असा अंधार जिथं पडतो, जिथं ज्ञान राहत नाही. कारण ज्ञान नाही म्हणजे अज्ञान, आणि ज्ञान म्हणजे प्रकाश, अज्ञान म्हणजे अंधार. ज्ञान गेला म्हणजे अंधार आला, ज्ञान गेलं म्हणजे अज्ञान आलं. जे अज्ञानाचे गडद पडे तै बहुवस मनी वाढे, तेव्हा संशय मनामध्ये वाढतो. बघा माऊलीने स्पष्ट वर्णन केलंय, बहुवस मनी वाढे. संशय मनातच वाढतो, कारण मनाचाच आधार संशयाला हवा असतो. हे एका प्रकृतीचे आहेत, एका स्वभावाचे आहेत, एका तत्वानं बनलेले आहेत मन आणि संशय. आणि म्हणून तै हा बहुवस मनी वाढे, मनामध्ये मग तो हा संशय वाढत जातो. म्हणून सर्वता मार्ग मोडे विश्वासाचा. मनामधला जो विश्वासाचा मार्ग आहे तो मार्ग या संशयामुळं मोडतो, संशयामुळं थांबतो. आणि म्हणून मनामध्ये संशय आला तर त्या संशयाला संपवण्यासाठी विश्वास असणं गरजेचं आहे.
म्हणून थोडा विश्वास असला पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. आधी विश्वास ठेवावा लागतो, संतांवर विश्वास ठेवावा लागतो. विश्वास श्रद्धेच्या आधीची बाजू आहे, श्रद्धेच्या आधीच स्तर आहे विश्वास. विश्वास हा पराश्रय आहे, श्रद्धा स्वाश्रय आहे. थोडासा सूक्ष्म फरक आहे. विश्वास कोणाच्या तरी सांगण्यामुळे जन्माला येतो, संतांच्या ग्रंथांमुळं, संतांच्या सांगण्यामुळं, गुरुजनांच्या सांगण्यामुळं, वरिष्ठांच्या सांगण्यामुळं विश्वास जन्माला येतो. आणि म्हणून संशयाला संपवायचं असेल, विश्वास मनामध्ये जन्माला आणायचा असेल, तर सगळ्यात आधी एकतर संतांकडे जा, संतांच्या वचनाकडे जा, एखाद्या मंदिरात जा, एखाद्या गुरुजनाकडे जा. त्यांच्या सांगण्यावरून विश्वास जन्माला येईल. आणि विश्वास जन्माला आला की मग हळूहळू संशय संपेल. विश्वास आला म्हणजे संशय संपेल असं नाही, पण विश्वास आला की संशयाला संपण्याच्या शक्यता तरी नक्कीच जन्माला येतात. आणि म्हणून विश्वास गरजेचा आहे. हृदय हाची न समाये, बुद्धी ते गिवसोनी ठाये, ते तर संशयात्मक होये लोकत्रय. अर्थात हाच मग इतका अनावर होतो की हृदयात न सामावून बुद्धीला ग्रासून टाकतो. मग सर्व त्रिभुवन संशयात्मकच दिसू लागते. जर असं झालं नाही, विश्वास आला नाही, संशय आला आणि संशयाला जागा दिली, तर संशय हृदयी न समाये, मग हृदयातही तो मावणार नाही. बुद्धी ते गिवसोनी ठाये, मग हृदयातला जो संशय आहे तो बुद्धीत शिरतो. जो संशय आधी वाटत होता त्या संशयाचं माणूस स्पष्टीकरण द्यायला लागतो. मग बुद्धीत संशय शिरला म्हणजे खोट्याचं स्पष्टीकरण, अंधाराचं स्पष्टीकरण, अज्ञानाचं समर्थन. अशी बरीच लोक दिसतील जे अज्ञानी आहेत पण अज्ञानाचंही समर्थन करतात. स्वतःचं अज्ञानही तार्किकतेच्या आधारावर स्पष्ट करतात, सिद्ध करतात. आणि आमचं अज्ञान, आमचा संशय हेच सत्य आहे, अज्ञान हेच ज्ञान आहे, काहीच नाही हेच आहे, असं ते बोलायला लागतात. कारण हृदय हाची न समाये, बुद्धी ते गिवसूनी ठाई, आणि मग तो बुद्धीमध्ये शिरतो. ते तर संशयात्मक होय लोकत्रय, आणि मग त्याच्यासाठी सगळं जग, सगळं त्रिभुवन संशयात्मक बनून जातं. पुढे भगवंत काय म्हणतात बघा शेवटच्या श्लोकामध्ये, तस्मात् ज्ञान संभूतम हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः चिन्त्वैनं संशयं योगम आत्तिष्ठोतिष्ठ भारत. अर्थात म्हणून हे अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात असणाऱ्या या आपल्या संशयाला ज्ञानरूप खड्गाने तोडून टाकून कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी साम्य बुद्धिरूप योगाचा आश्रय कर आणि युद्धाला उभा राहा. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्यायः. इथं भगवद्गीतेतला 4था अध्याय संपतो, पण या शेवटच्या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत बघूया. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. अर्थात पण इतका जरी तो वाढला तरी त्याला स्वाधीन करून घेण्यास एक उपाय आहे. जर आपल्या हातात उत्तम अशी ज्ञानरूप तलवार असेल, संशयाला संपवायचं असेल तर ज्ञानरूपी तलवार संशयाला संपवू शकते. ज्ञान प्राप्त झालं की संशय आपोआप संपतो. आत्मतत्वाचा अनुभव यायला लागला, आत्मतत्वाची अनुभूती यायला लागली की संशय संपूनच जातो. जितकं आत्मतत्वाची अनुभूती वाढेल तितका तो संशय संपून जाईल. आणि ज्याच्याकडं ज्ञान नाही त्याच्याकडं मात्र हा संशय बळावतो. म्हणून ऐसा जरी थोरावे, अशी जरी या ज्ञानाची थोरवी, संशयाची थोरवी असली तरी हा संशय एका उपायानं संपतो, जर ज्ञानरूपी तलवार हातामध्ये आली तर.
तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निषेखता फिटे मानसीचा. अर्थात तर त्या तीक्ष्ण अशा ज्ञानरूपी तलवारीने हा संपूर्ण नाहीसा होतो आणि मग मनात याचा यत्किंचितही मागमूस राहत नाही. जसं तलवारीनं एका घावात एखाद्याचे 2 तुकडे करावे, संपून टाकावं त्याला, अगदी त्या पद्धतीनं ज्ञान आलं की संशय चकनाचूर होऊन जातो, संपूनच जातो. पण ज्ञानशस्त्र पाहिजे. कसं? तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, ज्ञानशस्त्र तिखट पाहिजे. काहींचं ज्ञान आहे पण ते बोथट आहे, अनुभव आहे पण शाब्दिक आहे, पोपटी आहे. माहितीपर ज्ञान आहे, अनुभवपर ज्ञान नाही. ज्ञान 2 प्रकारचं आहे, अनुभवाधिष्ठित ज्ञान आणि माहिती अधिष्ठित ज्ञान. माहिती अनेकांना असते, वारकरी तत्वज्ञानावर तासनतास बोलतील, अध्यात्म तत्वज्ञानावर तासनतास बोलतील, वेगवेगळे संदर्भ देतील, वेद काय सांगतात, पुराण काय सांगतात, कोणता ग्रंथ काय सांगतो, कोणता संप्रदाय काय सांगतो, सगळं माहिती देतील. ज्ञान आहे पण अधिष्ठान माहितीचं आहे. पोपटही बरंच बोलतो, पोपटही बरंच ज्ञान देतो, पण अधिष्ठान माहितीचं आहे. कुणीतरी सांगितलंय, परावलंबी ज्ञान आहे. माहिती अधिष्ठित ज्ञान म्हणजे परावलंबी ज्ञान. मूळ स्रोत नाहीये त्याला, कुठून तरी उसणं घेतलंय आणि तिकडून जे येतंय त्याच्यातूनच झरा दिला जातोय, स्वतःचा झरा नाहीये. याला म्हणतो आपण माहितीवर आधारित असलेलं ज्ञान. हे ज्ञान बोथट असतं, तिखट नसतं. त्या ज्ञानाला भीती वाटते. काही असे आस्तिक लोक आहेत की ज्यांना नास्तिक लोकांची भीती वाटते. जर आस्तिकाला नास्तिकाची भीती वाटायला लागली तर याचा अर्थ समजायचा की उजेडाला अंधाराची भीती वाटायला लागली. भ्यायला कुणी कुणाला हवं? प्रकाशानं उजेडाला भ्यायला हवं का उजेडानं अंधाराला भ्यायला हवं का अंधारानं उजेडाला भ्यायला हवं? अंधारानं भ्यायला हवं, नास्तिकतेनं भ्यायला हवं. आस्तिकच जर भ्यायला लागला तर समजायचा अनुभव डळमळीत व्हायला लागलाय, ज्ञानशस्त्र बोथट झाले असं समजावं. ज्ञानशस्त्र तिखट पाहिजे, ज्याचं ज्ञान आत्म्यातून प्रसवतं, ज्याचं ज्ञान आतून येतंय, ज्याचं ज्ञान शाब्दिक नाहीये. तुकोबाराय काय बोलतायत? वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा. वेदांचं जे ज्ञान आहे ते वेदांमध्ये, जेव्हा वेदांनी ते ज्ञान सांगितलं तेव्हा ते वेदांचं ज्ञान होतं. वेदांच्या आत्मरूपातून अंतर्गत स्रोतातून प्रसवलेलं ते ज्ञान होतं. पण मधला स्रोत आटला आणि फक्त शब्दरूप वेद उरले. मग शब्दरूप वेदांचा अभ्यास करणारे पंडित झाले, शास्त्री झाले. फक्त वेदांचं ज्ञान, वेदांचा जो मूळ गाभा, वेद ज्याच्यातून प्रसवले तो अनुभव बाजूला राहिला, दुर्लक्षित झाला आणि शब्दामध्ये लोक गुंतले आणि वेदांचा अभ्यास सगळ्यांचा झाला. वेदांचा अभ्यास, वेदांचं ज्ञान म्हणजे बोथट ज्ञान. तुकोबाराय सांगतायत वेदांचं ज्ञान जिथून आलं तिथं आम्ही पोहोचलोय, तो स्रोत आम्ही आमच्यात जन्माला घातलाय आणि मग आमच्यातून जे ज्ञान येतं ते पुन्हा वेदांचंच ज्ञान आहे. म्हणून वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, कारण तो अनुभव, ज्या अनुभवातून वेद जन्माला आले तो अनुभव आम्ही घेतलाय. हा आत्मविश्वास आहे तुकोबारायांचा. ह्याला म्हणतात तिखट ज्ञान, आत्मविश्वासयुक्त ज्ञान. मग असं ज्ञान असणाऱ्याला कुणी येऊ द्या समोर, तो नाही घाबरत कोणाला. तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, दुसऱ्यांचा संशय तर तो मिटवेलच, मग स्वतःचा काय संशय मिटवणं अवघड आहे. निखळू हा निवटे, हा समूळ संपून जातो, थोडाफार शिल्लक राहिला असं नाही, सगळंच. निखळू हा निवटे, निशेष नाहीसा होऊन जातो. अंश बरंही तो संशय उरत नाही.
मग निषेखता फिटे मानसीचा. आणि मनातला समूळ असा संशय तो निघून जातो. आणि मनातला संशय मुळातला निघून गेला की मग मनही संपत. मनाला अस्तित्व कधीपर्यंत, मनाला जागा कधीपर्यंत, त्याच्या आश्रयाला कोणीतरी आलं तोपर्यंत मनाला अस्तित्व आहे. संशय आहे तोपर्यंत मन आहे, विश्वास आहे तोपर्यंत मन आहे. संशय गेला, विश्वास आला की मनाचंही काम संपायला लागलं. आणि विश्वास वाढला की मग तो विश्वास श्रद्धेमध्ये रूपांतरित होतो. आणि मग श्रद्धा जन्माला आली की मन हळूहळू शांत होतं, मन संपतं, आत्म्याचं अधिष्ठान त्या भावनेला मिळतं. निषेखता फिटे मानसीचा, या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी. अर्थात म्हणून पार्था, आपल्या या हृदयातील संशयाला नाहीसा करून लवकर युद्धास उठून उभा राहा. आता मूळ गाभ्याला भगवंतांनी हात घातला. संबंध गीता जन्माला कशासाठी आली तर अर्जुनाच्या मनातल्या संशयाला मिटवण्यासाठी गीता आहे. म्हणून संशयावर आपण एवढं बारीक निरूपण का करतोय? एका शब्दावर आपण आज बोलतोय. माऊलींनी एवढ्या ओव्या खर्च केल्यात, भगवंताने एवढे श्लोक खर्च केलेत का? गीतेचा जन्म त्याच्यासाठी आहे. गीता संशयाला मारण्यासाठी आहे. अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झालाय, काय करून काय करू नको, हा संशय म्हणजे काहीच करू नको. अर्जुनाच्या मनात हाच संशय आलाय. समोरचे सगळे बघून संशय आला. संशयात्मिका बुद्धी झाली, म्हणजेच अनिश्चयात्मका बुद्धी झाली. काहीच करायचं नाही असं अर्जुनाने ठरवलं. करायच्या गप्पा तर भरपूर करतो. अनिश्चयात्मक जी बुद्धी आहे ती विचार खूप करते, चर्चा खूप करते, करत काहीच नाही. बोलते खूप, करत काहीच नाही. अर्जुन बोलतो सगळंच, मी संन्यास घेईन, मी युद्ध सोडून निघून जाईल, मी हिमालयामध्ये निघून जाईल, मी मरण पत्करेल, वगैरे वगैरे सगळं बोलतो तो, पण करत काहीच नाही. शस्त्र टाकून देऊन मुकाट्यानं बसून राहिलाय. संशयात्मिका बुद्धी काहीच करत नाही, ती फक्त बसून असते. आपण काहीतरी करतोय असा ती स्वतःलाच भास निर्माण करते, करत काहीच नाही. ज्याच्या मनात संशय तो करत काहीच नाही. आणि जो काहीच करत नाही तो स्वतःचं नुकसान नक्की करून घेत असतो. कारण काळ तर येतोय, काळ त्याच गतीने येतोय आणि तुम्ही काहीच करत नाही म्हणजे फक्त काळाची वाट बघताय. आणि तो संशय अर्जुनाच्या मनात पहिल्या अध्यायात जन्माला आलाय. काय करू? आणि हे कशामुळे जन्माला आलंय? अज्ञानामुळं. मी कोण आहे हे मूलतः अर्जुन विसरलाय. ज्ञान संपलंय, ज्ञानाचा नाश झालाय, संशयानं जागा घेतली. संशयानं जागा घेतल्यामुळं सगळं मन संशययुक्त बनलंय. काहीच करावं असं वाटत नाही अर्जुनाला. आणि म्हणून अर्जुनाचा तो संशय घालवण्यासाठी हा सगळ्या 4 अध्यायाचा प्रपंच भगवंतानं केला. सांख्य योग सांगितला 2ऱ्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला आणि 4थ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला. आधी ज्ञान योग, पण अर्जुनाला तो जड गेला म्हणून कर्मयोग. पण या दोघांमधला समन्वय अर्जुनाला समजला नाही म्हणून ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला. आणि म्हणून मूळ रूपाकडे भगवंत जात आहेत. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करुणी हृदयस्था संशयाशी. तुझ्या हृदयातल्या संशयाचा नाश कर, संशय संपून टाक आणि लवकर उभा राहा, उठ, काहीतरी कर. करण्याची प्रेरणा म्हणजे संशयाचा नाश. काहीतरी करा. नास्तिक जरी झालात तरी चालेल, नास्तिकतेचाही अभ्यास करा. केवळ नास्तिक होऊ नका. नास्तिकताही काहीतरी करून जन्माला आली पाहिजे. आस्तिकताही काहीही न करता जन्माला येऊन उपयोग नाही, तशी नास्तिकताही काहीही न करता जन्माला येऊन उपयोगी नाही. नास्तिकताही दृढ करण्यासाठीही हालचाल करा. एक दिवस कळेल की नास्तिकता
ज्या ज्ञानामुळं जन्माला आली त्याच ज्ञानाला आणखी थोडं पुढं नेलं की तीच नास्तिकता संपूर्ण आस्तिकता ही जन्माला येईल. म्हणून सांगतायत भगवंत, या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करुणी हृदय असता संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणत असे सकृपू ऐके राया. अर्थात संजय धृतराष्ट्रास म्हणतो, राजा ऐक, ज्ञानी जनांचे जनक जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण ते अशा प्रकारे मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले. पुन्हा पहिल्या अध्यायाकडं मूळ महाभारतातल्या कथेकडं माऊली घेऊन जात आहेत. ऐसे सर्वज्ञाचा बापू, पण ही कोण सांगायला लागलाय? धृतराष्ट्राला संजय सांगायला लागलाय. ऐसे सर्वज्ञाचा बापू, हे आतापर्यंत जे मी सांगितलंय असं सर्वज्ञाचा बाप जो आहे, जो श्रीकृष्ण परमात्मा आहे, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, तो भगवान श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानाचा दिवा आहे, ज्ञानाचं सगुण साकार रूप आहे, ज्याचं नुसतं असणं सुद्धा अज्ञानाला घालवण्यासाठी पुरेस आहे. ज्ञान दीप आहे जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणत असे सकृपू ऐके राया. कृपावंत होऊन तो बोलायला लागलाय. आणि राजा तो हे ऐक. भगवंताचं बोलणं सर्वज्ञाचं बोलणं आहे, मूळ रूपाचं बोलणं आहे. जिथून हे सगळं जन्माला आलं त्या मूळ तत्वाचं हे बोलणं आहे. ज्याचा सगळे अनुभव घेऊन ज्ञान प्रसवतात त्या मूळ अनुभवाचं हे बोलणं आहे. ज्याच्यापासून सगळे स्रोत जन्माला येतात त्या सगळ्या स्रोतांचा जो स्रोत आहे, जिथून ज्या ज्ञान जन्माला येतं त्या ज्ञानाचा जो जनक आहे तो हा श्रीकृष्ण परमात्मा आहे. सर्वज्ञाचा बापू, किती सुंदर शब्द वापरलाय. सर्वज्ञ जे आहे, सर्व काही जाणण्यासारखं जे आहे, सर्व काही जाणणं जे आहे, सर्व काही जाणणं हे ज्याचं रूप आहे, हे ज्याचं अस्तित्व आहे, हे ज्याचं स्वरूप आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा सर्वज्ञाचा बापू. सर्वज्ञता ज्याच्यातून जन्माला येते, ज्ञान ज्याच्यातून जन्माला येतं, जो श्रीकृष्ण ज्ञान दीपो, ज्ञानाचा दिवा. दिव्याचं हे वैशिष्ट्य आहे की त्या दिव्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक दिवा पेटतो, पण दिवाच पेटतो. दिव्याच्या संपर्कात आल्यावर दिवा पेटतो, बाकी कुणी आलं तर ते जळतात. म्हणून ज्ञान दिव्याकडं ज्योत बनून गेलो पाहिजे, श्रीकृष्ण परमात्म्याकडं दिवा बनून गेलो पाहिजे. दिवा म्हणजे जिज्ञासा, दिवा म्हणजे मुमुक्षुता. भगवंताकडे अनेक जण गेले, पण काही जणांना त्या दिव्याचा उजेड हवा होता, काही लोकांना त्या दिव्यातलं तेल हवं होतं. पण त्या दिव्याकडून आपणही दिवा बनावं ही भावना सगळ्यांमध्ये नव्हती. ही भावना अर्जुनात होती, ही भावना उद्धवात होती, ही भावना गोपाळांमध्ये होती, ही भावना राधेमध्ये होती. काही मोजक्या लोकांमध्ये महाभारतातल्या पितामह भीष्मांना होती. म्हणून आयुष्याच्या अंताच्या वेळी भगवंताला बोलवून घेतलं, भगवंताचे 4 शब्द ऐकले. मुमुक्षुता, दिव्याच्या भावनेनं दिव्याकडे जाणं, पेटण्याच्या भावनेनं दिवा बनून दिव्याकडे जाणं, हे अनेकांना घडत नाही. भगवान कृष्ण परमात्मा ज्ञानदीप आहेत. तो म्हणत असे सकृपू, कृपावंत हो. आणि तो ज्ञान दिवा कृपावंत होत नाही. माग भगवंतांनी माऊलींनी वर्णन केलंय, कृपावंत होत नाही. ज्ञानदिवा जरी असला तरी ज्ञानदिवा आहे म्हणून सगळ्यांना पेटवत नाही. त्या भावनेनं त्याच्याकडे जो गेला त्याला पेटवतो. देवकीला जे ज्ञान दिलं नाही, वसुदेवाला जे ज्ञान दिलं नाही, आपल्या पत्नींना सुद्धा जे ज्ञान दिलं नाही, आपल्या भावालाही जे ज्ञान दिलं नाही, यादवांना सुद्धा जे ज्ञान दिलं नाही, का
त्यांच्याबद्दल तो कृपाळू नाहीये. अर्जुनाबद्दल सकृपू, तो म्हणत असे सकृपू, कृपावंत होऊन तो हे बोलायला लागला. ऐके राया, राजा तू ऐक, असं संजय धृतराष्ट्राला सांगतायत. तव या पूर्वापर बोलाचा, विचारुनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. अर्थात तेव्हा या सर्व पूर्वापर भाषणाचा विचार करून तो अर्जुन पुढे कसा काय समयोचित प्रश्न करील. आता भगवंताचं हे सगळं बोलणं अर्जुनानं तर ऐकलंय, पण हे ऐकून अर्जुनाच्या मनात आणखी काही प्रश्न निर्माण झालेत. एवढं भगवंताचं बोलणं ऐकलं म्हणजे अर्जुनाचा संशय संपला असंही नाही, कारण संशय संपणं सोपी गोष्ट नाही. संशय संपायला दोन्ही बाजूने मेहनत करावी लागते. विश्वास आला म्हणजे संशय संपला असं नाही. विश्वास आला की विश्वास आणि संशय यांचा संघर्ष सुरू होतो. संशय विश्वास संघर्ष सुरू होतो. जर विश्वासाचं पालड जड पडलं तर संशय संपतो, आणि संशयाचं पालड वाढलं तर विश्वास संपतो. आणि म्हणून संशय जरी जन्माला आला तरी तो सहज संपत नाही. भगवंताचं सांगणं आणि अर्जुनाचा संशय संपला असं नाही. अर्जुनाच्या मनात आणखी काही प्रश्न आलेत, कारण अर्जुन आपल्यातल्या संशयाला संपवण्यापूर्वी आपल्यातल्या संशयाला पूर्णपणे प्रज्वलित करतोय, पूर्णपणे बाहेर काढतोय. ते खूप गरजेचं आहे. लाकूड अग्नीत पडलं म्हणून ते जळतच असं नाही. लाकडे खोडीचे असतात. लाकूड सुद्धा आपल्या भोवती अनेक आवरणं तयार करून घेतं, वरून वरून जळतं, आतमध्ये ओलावा तसाच असतो. तसं काही लोक ज्ञानेश्वरी, सगळं संत साहित्य सगळं ऐकतात, पण मनातला संशय संपेल या भीतीपोटी त्या संशयाला कवटाळून बसतात. बाहेर काढला पाहिजे, मनातला संशय बाहेर काढला पाहिजे. ज्या पद्धतीचा, ज्या प्रकारचा संशय, ज्या प्रकारचे प्रश्न असतील ते उघडपणे बोलले पाहिजेत, कारण प्रश्न बाहेर आले की संपतात. रोग डॉक्टर पुढे आला की संपतो, लपवला की वाढतो. रोगाचं हे वैशिष्ट्य आहे. रोग लपवला की वाढतो. प्रकट केला पण योग्य लोकांसमोर, कुठेही नाही. योग्य व्यक्तीसमोर रोग प्रकट केला, डॉक्टर समोर रोग प्रकट केला की रोग संपतो. लपवला की वाढतो. प्रश्न योग्य व्यक्तीसमोर विचारले की सुटतात, लपवले की वाढतात, गुंतत जातात. आणि अर्जुन आपल्या मनातले सगळे प्रश्न मोकळं करतो, कारण त्याला सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करून टाकायची आहे. मनात काहीच संशय ठेवायचा नाही. म्हणून तो जे काही मनात येत आहे अगदी स्पष्टपणे मोकळेपणानं तो देवाला बोलतोय. कोणती लाज भीड भाड अर्जुन बाळगत नाही. म्हणून तो काहीतरी अजून विचारणार आहे. विचारुनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. समयोचित असे प्रसंगाला अनुरूप असं काहीतरी प्रश्न अर्जुन विचारणार आहे. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढं. अर्थात त्या कथेची जुळणी, त्यातील अभिप्रायांची संपन्नता व रसाची वाढती गोडी पुढे सांगण्यात येईल. आता माऊलींचं वर्णन सुरू झालंय. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, त्या कथेची जी संगती आहे, जे भगवंत सांगणार आहेत, जे कथेची संगती, भावाची संपत्ती, भाव शब्दाचा इथं अर्थ दिला अभिप्राय, ज्याच्यामध्ये अभिप्रायाची संपत्ती आहे. भावामध्ये सूक्ष्मता आहे. त्या बारीक बारीक भावांची, सूक्ष्मतेची संपत्ती तुम्हाला इथं बघायला मिळेल. रसांची उन्नती मणिपेड पुला, जिथं रसांचाही उत्कर्ष होईल असं ते वर्णन पुढं सांगण्यात येईल. ते वर्णन तुम्ही ऐकावं अशा प्रकारची विनंती माऊली करतायत. पुढं माऊली म्हणताय, जयाच्या बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी. अर्थात ज्या रसाच्या चांगलेपणावरून 8ही रस ओवाळून टाकावेत व या जगात सज्जनांच्या बुद्धीला जो विसाव्यांचे ठिकाण आहे. जयाची या बरवेपणी, ज्याच्या चांगुलपणासाठी की जे 8 रसांची ओवाळणी, 8ही रसांची ओवाळणी ज्याच्यासाठी करावी,
जो सज्जनाची आयनी विसावा जगी. आयनी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. जो सज्जनाची आहे बुद्धी विसावा जगी. सज्जनाची बुद्धी जिथं विसावा घेते असं जे ठिकाण आहे त्याचं मी वर्णन करणार आहे असं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं निरूपण आणि चिंतन आपण उद्या करूयात. उद्या आपला भगवद्गीतेचा 4था अध्याय सुद्धा संपेल. आज मात्र इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.